परभणी जिल्ह्यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाला, त्याचा मोठा फटका हळद पिकाला बसलाय। पावसातल्या मोठ्या उघडीपीमुळे हळदीचे कंद जागेवरच कुजलेले आहेत आणि क्षमता घटलेली आहे। उत्पादनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। मागच्या काही वर्षात हळद लागवडीचं क्षेत्र वाढलं असतानाच यंदाच्या पावसानं शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर घातली आहे। या संकटाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल माने यांनी। पावसाळा सुरू होऊन तब्बल 1.5 महिना उलटून गेलाय, परंतु परभणी जिल्ह्यामध्ये म्हणावा असा पाऊस झालेला नाही आणि याचा परिणाम शेतात लागवड केलेल्या पिकांवर दिसून येतोय। मी सध्या उभा आहे हळदीच्या शेतामध्ये। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हळदीची उगवण क्षमता अत्यंत कमी झाल्याचे दिसून येते। शेतकऱ्याने लाखो रुपयांचा खर्च करून शेतामध्ये हळद पेरली, परंतु अवेळी झालेला पाऊस आणि त्यानंतर पावसाने दिलेली मोठी उघडीप याचा परिणाम आपल्याला या पिकांवर दिसून येतोय। हळदीची पानं पिवळे पडू लागली आहेत आणि त्याची वाढ देखील खुंटलेली दिसून येते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या शेतामध्ये हळद लावलेली आहे, परंतु त्याची वाढ दिसत नाहीये। अनेक ठिकाणचे रोपे देखील उगवलेले नाहीयेत। 2-3 वर्ष झाले कुठल्याच पिकाला भाव न मिळाल्यामुळं कॅश क्रॉप म्हणून शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हळदीचं पीक घेतलंय। दरवर्षीनुसार पहिले हप्त्यामध्ये जूनच्या लागवडी हळदीच्या होत असतात, त्याच्यामध्ये ड्रीपचं इरिगेशन करून शेतकरी लागवड करत असतो। त्याच्यानंतर मान्सूनचा जो 7 जूनच्या नंतरचा जो पाऊस आहे त्याच्यामुळे उष्णता कमी होऊन जवळपास 17-18 दिवसातच उगवण चांगल्या प्रकारे हळदीची होत असते। पण ह्या वर्षी एल निनोमुळे जवळपास जूनच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत पाऊस न पडल्यामुळे वरून उष्णता आणि खालून गरमी जमिनीची हीट त्याच्यामुळे कंदकुज झाली आणि मुळींची वाढ योग्य न झाल्यामुळे वरील झाडाला अन्न पुरवठा न झाल्यामुळे पिवळे पडून ते करपायला लागत आहेत। त्याच्यामुळे उगवणीवर तर परिणाम झालाय, पण उगवलेले झाड पण बरेचसे त्याच्यात मरत आहेत। खाली फोडून जर आम्ही गड्डा बघितला तर त्याच्यात सड तर आहे, पण सुरमी आळ्या पण झालेल्या आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याला अजून डबल ते आहे तो प्लॉट बचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधींची ड्रेंचिंग घ्यावं लागत आहे। लागवड केलेल्या हळदीपैकी केवळ 20 ते 25% टक्केच हळद वरी आल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते आणि त्यामुळे याचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी। इथे एक विश्रांती घेतोय आपण।